लक्ष्मी इकडे बायका म्हणतात का लक्ष्मी म्हणतात सांगा या भागात लक्ष्मी म्हणतात का नाही मग विष्णूच्या लक्ष्मीच्या मागे आहेत आपण का विष्णूच्या मागे आहेत नारायणाच्या मागे आहेत का त्याच्या लक्ष्मीच्या मागे आहेत इमानदारीने सांगा बरोबर आहे मग कोणाच्या लक्ष्मीच्या मागे लागणार आपलं कसं व्हायचं सांगा बरं नारायणाला पकडल्यावर लक्ष्मी कुठं धावली कोणाच्या मागे पळतील लक्ष्मी नारायणाच्या मागे पळतील की नाही आपण कोणाला धरलं पाहिजे विठ्ठल पायी तिथं लक्ष्मी हलत का आपण नारायणाला सोडून लक्ष्मीच्या मागे लागल्यावर तो कसं करेल मग आपल्या मागे लागून लक्ष्मीच्या मागे लागायचं नारायणाच्या मागे लागायचं वर्म राजा होता त्या लय दिवसांनी मुलगा नव्हता संततीच नव्हती कर्मधर्म संयोगानं 40-45 ला त्याच्या लक्ष्मीला दिवस गेले तिला लागले डोळे ती म्हणली मला डोंगरात जाऊन बसावं काय वाटतं आता राणीला डोंगरात बसवायचं म्हणजे सगळी व्यवस्था करावी लागत नाही शास्त्रामध्ये सद्गुरु वशिष्ठ सांगे दशरथा सद्गुरु वशिष्ठाने सांगितलं दशरथाला आशती धर्मकांता गर्भवती धर्मशास्त्र ऐसे डोहाळे पुसावे पुरवावे तयांचे मनोरथ पत्नीला डोळे विचारायचे तिचं मनोरथ पुरवलं पाहिजे त्या राजाने तिचं मनोरथ पुरायचा विचार केला आणि डोंगरात नेऊन फुलं डोंगरात नेऊन फुलं म्हणजे तिथं काय सैनिक बिनिक सगळं झालं ना 10 तास 15 तास सुरू चाललं आता तिचे ते डोळे सपले 2-3 दिवसात ती आली घरी तिला मुलगा झाला त्याचं लग्न झालं त्याला मुलगा झाला त्याचं लग्न झालं त्याला मुलगा झाला त्याचं लग्न झालं त्याला मुलगा झाला त्याचं लग्न झालं म्हणजे डोंगराला राखणच पडा ठीक आहे ना किती आहे पण विचार करणं हे कामून आहे बाबा ते राखण कामून कसा येऊ शकता कामून संतांनी सांगितले नामासाठी सत्ता आहे कशासाठी नाम नुसतं ऐकून पोट भरणार नाही नाम चिंतन